बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये मूकमोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। बीड हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीमधून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह 2 ताब्यात। नवीन खुलासे होण्याची शक्यता। अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माझी गाडी नव्हती। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळींची प्रतिक्रिया। सांगपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना। शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाच जागीच मृत्यू। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार। नयानगर पोलिसांकडून तपास सुरू। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होणार। अजितदादा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता। सत्कारावेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार। फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत परत केला। मुंबईमध्ये उद्या 3 रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ। भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईने लक्ष। चीनमधल्या रुग्णांमध्ये लहान मुलं, वृद्धांची संख्या जास्त। भारताच्या पहिल्या डावामधील 185 धावांच्या प्रत्युत्तरात कांगारूंच्या 137 धावांवर 6 विकेट्स। WTC मधील आव्हान राखण्यासाठी भारताला सिडनी कसोटीमध्ये विजय आवश्यक।